बाजूचे लोक माझ्या मागे लागले, म्हणून ते जोरात धावते, वाचवा वाचवा माझी कोणीतरी मदत करा. पण तिच्या मदतीला कोणी धावत नाही, कारण गुंडाच्या हाती नंग्या तलवारी असते. मला कुठं तोंड दाखवायला जागा ठेवतील नाही. भगवंता माझी मदत कर. धावता धावता एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी खिडकी खुली दिसते तशीच जाते आणि त्या दरवाजावर हात देते. जसा हात देते दरवाजा खोलतात, बाईला आतमध्ये घेतात. लागते, रात्र निघून जाते, दिवस निघते. सकाळी पोरगी घराच्या बाहेर निघते आणि तिथून म्हणते, दादा धन्यवाद रे, तू माझा जीव वाचवला. पण तो मुलगा म्हणते, ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही जवान, मीही जवान. तूही सुंदर, मीही सुंदर. तूही एकटी, ही एकटा. जर त्याच्या जागेवर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोणी विश्वासानं माझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगी बोलली, अरे नाही, मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. धावता धावता जेव्हा मी तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं, तुझ्या खिडकीमधून मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेबांचा फोटो दिसला, म्हणून मी तुझ्या घरात आली.